की आमचा मोर्चा फॅशन स्ट्रीटवरनं निघणार आहे आणि तो फॅशन स्ट्रीटवरनं येताना आमच्या सर्व मोर्चेकऱ्यांनी जर मध्य रेल्वेने येणार असतील आणि तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला उतरणार असेल तर त्यांनी समोरच्या कॅपिटल सिनेमा किंवा आराम हॉटेलच्या गल्लीतनं जाऊन आझाद मैदान आणि मुंबई जिमखाना याच्यामध्ये असलेल्या पायवाटेने फॅशन स्ट्रीटवर यायचे, थेट महापालिकेच्या रस्त्यावर यायचं नाही. त्याचबरोबर जे पश्चिम उपनगरात येणार आहेत त्यातले काही मेट्रोने येतील, काही बसने येतील. बसने आले तर त्यांनी इन्कम टॅक्सच्या महर्षी कर्वे रोडने येऊन इन्कम टॅक्सच्या इमारतीसमोर उतरायचं आहे आणि तिथून आतल्या गल्लीतनं चालत मुंबई हॉस्पिटलला क्रॉस करून पुन्हा फॅशन स्ट्रीटवर यायचं आहे. म्हणजे दोन्ही बाजूने जे येतील आणि गाड्या त्यांनी पुढं नेऊन पार्क करायच्या आहेत. इकडं पीडी मेडो रोडला न्यायच्या आहेत, तिकडे चर्चगेटच्या बाजूला नेऊन पुढं हुतात्मा चौकाकडनं पुन्हा त्याच रोडल्यावर पार्क करता येतील. आता या सगळ्यासाठी वेळ ठरलेली आहे. सांगितलं ना, हा या संदर्भातला QR कोड सुद्धा आमच्याकडनं आमच्या सगळ्या येणाऱ्या मोर्चेकऱ्यांना दिला जाईल. तो पाहिला का त्यांना त्याचा रस्ता कळणार आहे. मोर्चाची वेळ घोषित करण्यात आलेली आहे, त्यानुसार मोर्चा नेईल. ऊन पाऊस सगळंच आहे, पण काल आदरणीय उद्धवजींनी सुद्धा त्या वरळीच्या NSCIच्या डोममध्ये सांगताना सांगितलं, पाऊस असो ऊन असो मोर्चा निघणार म्हणजे निघणार. आता आपण पाहताय की माझ्यासोबत सचिन सावंत काँग्रेसचे आहेत, जितेंद्र आव्हाड आहेत राष्ट्रवादीचे, रेड्डी आहेत, बाळा नांदगावकर आहेत, हे सर्व पक्षाचे प्रतिनिधी जे आहेत. आमच्या शिवसेनेचे अनिल देसाई जे आहेत, तिथं अनिल परब आहेत, माझे अभ्यंकर आहेत, गायकवाड, सगळी मंडळी आता बैठकीला होती आणि त्यानुसार आम्ही हे नियोजन आज केलेलं आहे. त्याला सर्वात आनंदाची गोष्ट की पोलिसांनी पूर्णपणे सहकार्य देण्याचं कबूल केलं. 1 वाजता दुपारी 1ची वेळ घोषित झालेली आहे. साधारणपणे लोकांनी जमल्यानंतरच आम्ही निघू, पण 1ची वेळ दिली आहे. म्हणजे लोकांनी 1 वाजेस्तोवर जमा व्हावं असा अपेक्षा आहे. हे साधारण मोर्चा 2ला वगैरे सुरू होईल. भाषण महापालिकेच्या इमारतीच्या मुख्यालयासमोर माननीय आदित्यजींचा आपण जो मोर्चा काढला तिथंच आमचं व्यासपीठ आहे, पत्रकार संघाच्या समोर पुढं जरासं, पण जो मध्ये आयलंड आहे तिथं ते आमचं व्यासपीठ असेल आणि त्या व्यासपीठावर तिथं मोर्चानं संबोधित. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.